उत्तर गुप्त कालखंडामध्ये भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये अनेक छोटी-छोटी राज्य ही उदयास आलेली होती. या कालखंडाचे वर्णन करताना सुरुवातीच्या वसाहतवादी इतिहासकारांनी याचे वर्णन अंधकारमय युग असे केलेले होते. खरोखरच हा कालखंड अंधकारमय युगाचा होता का? पाहणार आहोत आजच्या आपल्या या मार्गदर्शन सत्रामध्ये. नमस्कार, मी डॉक्टर सचिन ओहोळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांच्या मार्फत क्षेत्रीय भाषांमधून मार्गदर्शन वर्गांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अंतर्गत आपण BHIC 103 हिस्ट्री ऑफ इंडिया पार्ट सेकंड या विषयांतर्गत पोस्ट गुप्ता किंगडम्स इन नॉर्थ इंडिया, उत्तर गुप्त काळातील उत्तर भारतातील राज्य याचा आढावा घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या मार्गदर्शन सत्रामध्ये, या अगोदरच्या संपर्क सत्रामध्ये आपण गुप्त कालखंडानंतर अस्तित्वात आलेल्या वर्धन घराण्याविषयी किंवा पुष्यभूती घराण्याविषयी आणि सम्राट हर्षवर्धन यांच्या कामगिरीविषयी म्हणजे खरं तर प्रारंभिक भारताच्या इतिहासामधील शेवटचे पराक्रमी घराणे होते किंवा शेवटचे मोठे घराणे होते अशी ही माहिती पाहिली. या घराण्याचं वर्णन करताना किंवा या राज्याचं वर्णन करताना शेवटचं हिंदू राज्य असंही काही इतिहास अभ्यासकांनी म्हटलेलं आहे. अर्थात त्याविषयी काही मतभेद हे सुद्धा व्यक्त झालेले आपणास दिसून येतात. परंतु वर्धन घराणे हे खरोखरच एक प्रारंभिक भारताच्या इतिहासामधील पराक्रमी राजघराणे होते, हे मात्र कोणीही नाकारू शकत नाही. खरं तर गुप्त सत्तेच्या अस्तानंतर भारतामध्ये विविध छोटी-छोटी राज्य ही अस्तित्वात आलेली होती. त्यामधील वर्धन घराणे हे काहीसे मोठे आणि महत्वाचे असल्याने आपण त्याची सविस्तर चर्चा केलेली होती. आजच्या आपल्या या मार्गदर्शन सत्रामध्ये आज आपण उत्तर गुप्त कालखंडामधील इतर काही राज्यांचा आढावा घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या की प्रारंभिक भारताच्या इतिहासामधील गुप्त सत्तेच्या अस्तानंतर बरीचशी छोटी-छोटी राजघराणं ही अस्तित्वात आलेली होती. आपला उद्देश किंवा या घटकाचाही उद्देश केवळ या राजघराण्यांची माहिती सादर करणे एवढाच नाही, तर एकंदरीतच गुप्त सत्तेच्या अस्तानंतर या ठिकाणी उदयास आलेली जी राजघराणे आहेत, तर त्यांच्या राज्याचे नक्की स्वरूप काय होते हे समजून घेणे हा या घटकाचा उद्देश असलेला आपल्याला दिसून येतो. साहजिकच या ठिकाणी या घटकाची चर्चा करत असताना आपण त्या राज्यांची माहिती तर ही नक्कीच पाहणार आहोत, परंतु एकंदरीतच आपल्याला त्या राज्यांचं स्वरूप हे कशा स्वरूपाचं होतं हे महत्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. या दोनही घटकांची चर्चा ही आपण आजच्या या मार्गदर्शन सत्रामध्ये करणार आहोत. सर्वप्रथम आपण माहिती पाहणार आहोत ते म्हणजे वल्लभीच्या मैत्रक या घराण्याविषयी. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या गुजरात भागामध्ये अस्तित्वात असणारं हे एक राज्य असलेलं आपल्याला दिसून येतं किंवा आजच्या गुजरात राज्यामधील प्रारंभिक भारताच्या इतिहासामधील हे एक महत्वाचं घराणं किंवा महत्वाचं राज्य असलेलं आपणास दिसून येतं. या राज्याच्या संदर्भात असं म्हणता येऊ शकतं पहा की गुप्त साम्राज्याच्या अवशेषांमधून निर्माण झालेले आणि सर्वाधिक काळ टिकलेले हे राज्य आहे. म्हणजेच काय, तर गुप्त राज्याचाच भाग हे जे काही वल्लभीचं मैत्रक घराणं होतं किंवा हा जो काही भाग होता गुजरातच्या ठिकाणचा, तर तो भाग हा सुरुवातीला गुप्त साम्राज्याच्या आधिपत्याखालीच असलेला आपल्याला दिसून येतो आणि या गुप्त साम्राज्याच्या आधिपत्याखाली असणाऱ्या भागामधूनच हे राज्य अस्तित्वात आलेले आहे आणि हे राज्य हे बराच काळ टिकलेले किंवा सर्वाधिक काळ टिकलेले इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक काळ टिकलेले राज्य होते असे आपण त्याचं वर्णन हे करू शकतो. जरी हे गुप्त साम्राज्याच्या अवशेषांमधूनच निर्माण झालेले असले किंवा गुप्त साम्राज्यामधूनच काहीसे वेगळे झालेले असले, तरी सुद्धा हे गुप्त सत्तेच्या वर्चस्वाखाली असणारेच राज्य होते, हेही आपण त्याचं एक वैशिष्ट्य सांगू शकतो. वल्लभी
या राज्याचा सर्वप्रथम उल्लेख कधी येतो? तर इसवी सन 502 मध्ये यांच्या पहिल्या भू अनुदानाची माहिती मिळते. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे पहा, की या कालखंडाचं वैशिष्ट्य आपण असं सांगू शकतो, की या कालखंडामध्ये खरं तर गुप्त सत्तेच्या कालखंडापासूनच भू अनुदानाची पद्धत किंवा जमीन दानाची पद्धत ही अधिक प्रमाणात निर्माण झालेली आपणास दिसून येते. साहजिकच या टप्प्यामध्ये जी राज्य निर्माण झालेली आहेत, तर त्या सर्वच राज्यांनी जमीन अनुदानाची किंवा भू अनुदानाची प्रथा, परंपरा ही ते अनुसरलेली दिसते किंवा या पद्धतीचा अवलंब त्यांनी केलेला होता आणि यांनी देखील याच पद्धतीचा अवलंब केलेला होता आणि इसवी सन 502 मध्ये आपल्याला वल्लभीच्या मैत्रक राजांची पहिल्या भू अनुदानाची माहिती ही उपलब्ध होते. हे अनुदान महाराज द्रोणसिंह याने दिलेले होते. यावरूनच आपल्याला या कालखंडातील राजांची सुद्धा माहिती मिळते. या राज्याच्या संदर्भामध्ये आणखीन एक आपल्याला उल्लेख करता येऊ शकतो. तो म्हणजे या राज्याची सीमा किंवा बाउंडरी ही निश्चित झालेली नव्हती किंवा कोणत्याही उपलब्ध असणाऱ्या पुराव्यांच्या आधारे, उपलब्ध असणाऱ्या साधनांच्या आधारे या राज्याची सीमारेषा हे इतिहास अभ्यासकांना निश्चित करता आलेली नव्हती. वल्लभी हे ठिकाण हे या राज्याचं एक महत्वाचं ठिकाण असलं पाहिजे. कारण की या ठिकाणाहूनच सर्व शाही अनुदान हे दिले जात होते. यावरून इतिहास अभ्यासक असं म्हणतात, की या राज्याची राजधानी ही वल्लभी हे शहर असावं, असा त्यांनी अंदाज व्यक्त केलेला दिसून येतो. या राज्यासंदर्भामध्ये विविध अभिलेख हे देखील उपलब्ध असलेले आपणास दिसून येतात. परंतु ते ऐतिहासिकदृष्ट्या फारसे महत्वाचे ठरत नाहीत. कारण की या उपलब्ध अभिलेखामधून ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास करणाऱ्या इतिहासकारांना फारशा काही गोष्टी या उपलब्ध होत नाहीत आणि म्हणून जरी विविध अभिलेख या वल्लभीच्या मैत्रकांच्या संदर्भामध्ये उपलब्ध झालेले असले तरी सुद्धा ते ऐतिहासिकदृष्ट्या फारसे महत्वाचे ठरत नाहीत. या घराण्याच्या संदर्भामध्ये ध्रुवसेन याचाही उल्लेख येतो. यापूर्वी आपल्याला द्रोणसिंह यांचा उल्लेख आलेला आहे पहा. त्यांचाही उल्लेख अर्थातच त्यांनी दिलेल्या अनुदानातून प्राप्त होतो. या द्रोणसिंहानंतर ध्रुवसेन या राजाचा संदर्भ आपल्याला उपलब्ध होतो. या ध्रुवसेन या राजाने सुद्धा 16 भू अनुदान दिल्याचे अभिलेख उपलब्ध आहेत. परंतु या अगोदरच आपण पाहिलं पहा, की यांचे सुद्धा अभिलेख हे फारसे महत्वाचे नाहीत. ऐतिहासिक दृष्टिकोनातून तर हे अभिलेख फारसे महत्वाचे असलेले आपल्याला आढळून येत नाहीत. कारण की त्याच्यामधून इतिहास अभ्यासकांना आवश्यक असणारी माहिती ही फारशी उपलब्ध होत नाही. ध्रुवसेन नंतर धरपट्ट हा त्याचा वारसदार सत्तेवर आलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर धरपट्टचा वारसदार हा ध्रुवसेन असलेला आपल्याला दिसून येतो. या घराण्यातील पराक्रमी राजा कोणता किंवा महत्वाचा राजा कोणता असा ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतो तर त्यावेळेस गुहासेन या राजाचा आपल्यास उल्लेख करावा लागतो. गुहासेन हाच या घराण्यातील महत्वाचा राजा असलेला आपल्याला दिसून येतो. याच्या काळात हे राज्य स्वतंत्र राज्य म्हणून उदयास आलेलं आपल्याला दिसून येतं. या घराण्याच्या संदर्भामध्ये एका परकीय प्रवाशाने, चीनी परकीय प्रवाशाने म्हणजेच ह्युएन याने सुद्धा शैलादित्य नावाच्या राजाचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. खरं तर विविध साधनांच्या आधारे त्याचे राज्य हे मोठे साम्राज्य होते असेही मानले जाते. परंतु याविषयी आणखीन काही पुराव्यांची आवश्यकता असलेलेही आपल्याला दिसून येते. विशेष म्हणजे या शैलादित्य नावाच्या राजाने एक बौद्ध मंदिर हे देखील निर्माण केलेले होते आणि त्या ठिकाणी बौद्ध धर्माची परिषद ही आयोजित केली जात होती असेही उल्लेख आपल्याला प्राप्त होतात. एकंदरीतच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वल्लभीच्या मैत्रक या घराण्याच्या संदर्भामध्ये फारच त्रोटक माहिती ही उपलब्ध असलेली आपल्याला दिसून येते. विशेषतः या घराण्यातील जे राजे आहेत तर त्या राजांची माहिती ही आपणास त्यांनी दिलेल्या भू अनुदानावरून प्राप्त होते. भू अनुदानाचे जे अभिलेख
त्यांनी दिलेले आहेत. या भू अनुदानाच्या अभिलेखांवर यांचा जो उल्लेख आहे, तर त्या उल्लेखांच्या आधारे आपणास या राजांविषयीची माहिती ही उपलब्ध होती. परंतु दुर्दैवाने हे उपलब्ध असणारे अभिलेख हे फारसे ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे नाहीत. त्यामधून इतिहास अभ्यासकांना किंवा आज आपणास आवश्यक असणारी जी माहिती आवश्यक आहे किंवा जी आपणास हवी असणारी माहिती ही या ठिकाणी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळं हे अभिलेख जरी उपलब्ध झालेले असले तरी त्यामधून आपल्याला फारशा ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्वाच्या गोष्टींचे संदर्भ हे मिळत नाही. या कालखंडातील द्रोणसिंह असतील, ध्रुवसेन असतील, धरपट्ट असतील, गुहासेन असतील यांचे उल्लेख हे आपल्यास प्राप्त होतात. परंतु या राजांविषयी फारशी माहिती उपलब्ध होत नाही. शैलादित्य या राजाच्या संदर्भाने आपल्याला माहिती उपलब्ध होते ते ह्युएन्स्टन या परकीय चिनी प्रवासाच्या लेखनामधून. अर्थातच याने याच्याविषयीची माहिती ही लिहून ठेवलेली आहे. त्यामुळेच आपल्याला ही माहिती ही उपलब्ध होते. एवढंच आपण त्या संदर्भामध्ये सांगू शकतो. तर ही माहिती झाली आपल्याला वल्लभीच्या मैत्रक या राजवंशाची किंवा या वंशाच्या संदर्भामधली माहिती आपण पाहिलेली. यानंतर आपण पाहणार आहोत ते दुसरा वंश म्हणजे कनौजचे मोखरी. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, की यापूर्वीच्या राजघराण्यापेक्षा यांच्यामधलं वेगळेपण असं आहे, की आताची ही जी येणारी राज्य आहेत, तर ती त्यांच्या वंशावरून ओळखली जात असलेली आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी वल्लभीचे मैत्रक असतील किंवा कनौजचे मौखरी हा जो काही आहे तर तो त्या त्या राजांचा वंश असलेला आपल्याला दिसून येतो आणि यावरून जे काही आहेत तर ते आपल्याला त्यांच्या संदर्भामधली माहिती ही उपलब्ध होत असलेली दिसून येते. दुसरं राजघराणं याची माहिती आपण पाहूया ते म्हणजे कनौजचे मौखरी. पश्चिम गंगा तटीय मैदानावर यांचा अधिकार होता. म्हणजे गंगेच्या मैदानावर अस्तित्वात असणारं राज्य म्हणजे कनौजचे मोखरी राज्य असा आपण याचा उल्लेख करू शकतो. हे देखील गुप्त सत्तेच्या अधीनस्थ असणारे शासक होते. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, की उत्तर गुप्त कालखंडातील ही छोटी-छोटी राज्य आहेत. खरं तर गुप्त सत्तेच्या मधूनच यांचं अस्तित्व हे निर्माण झालेलं असल्यामुळं सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस ही राज्य अस्तित्वात आलेली आहेत, तर त्यावेळेस यांनी गुप्तांचे वर्चस्व हे मान्य केलेले होते किंवा गुप्तांचं अधीनस्थ हे यांनी मान्य केलेलं होतं. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. कनौजचे मौखरी हे सुद्धा जे आहेत तर ते गुप्त सत्तेचेच अधीनस्थ शासक असलेले आपणास दिसून येतात. या ठिकाणी आपणास एक उल्लेख प्राप्त होतो तो म्हणजे यांनी सुरुवातीला स्वतंत्र राज्य स्थापन केलेलं आहे आणि अगोदर सुरुवातीच्या कालखंडामध्ये यांनी महाराज म्हणजे या घराण्यातील राजांनी महाराज ही पदवी लावलेली आपणास दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, प्रारंभिक भारताच्या इतिहासामध्ये ज्यावेळेस एखाद्या राजाने स्वतःच्या नावासमोर ज्यावेळेस महाराज ही पदवी धारण केलेली असते तर त्यावेळेस तो राजा कोणाचा तरी मांडलिक असल्याचे आपल्याला आढळून येते. अर्थातच हे गुप्त सत्तेचे मांडलिक होते. त्यामुळे सुरुवातीच्या कालखंडातील राजांनी महाराज ही पदवी धारण केलेली होती. परंतु हळूहळू यांनी देखील महाराजाधिराज ही पदवी धारण केलेली आहे. ज्यावेळेस एखादा राजा महाराजाधिराज ही पदवी धारण करतो याचाच अर्थ आता त्याने अगोदरच्या सत्तेचं असलेलं मांडलिकत्व किंवा अगोदरच्या सत्तेचं वर्चस्व हे याने झुगारून दिलेलं आहे आणि आता मात्र हा स्वतंत्रपणे स्वतःचं अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करतो किंवा आता हा कोणाचंही वर्चस्व मान्य करत नाही असा अर्थ आपण या ठिकाणी घेऊ शकतो. यावरून कनौजचे हे जे मौखरी घराणे आहे तर ते सुरुवातीच्या कालखंडात जरी यांनी गुप्तांचे वर्चस्व मान्य केलेले होते तरी हळूहळू मात्र यांनी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व हे दाखवायला सुरुवात केलेली होती. अर्थातच ह्यांचं हे जे काही अनुकरण आहेत ह्यांचा हा जो काही पॅटर्न आहे हा त्यांनी गुप्त सत्तेचेच अनुकरण केले होते असंही काही इतिहासकारांनी म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येतं पहा की गुप्तांची ज्यावेळेस सत्ता स्थापन झालेली होती तर त्यावेळेस गुप्त सत्तेचा संस्थापक श्रीगुप्त असेल
किंवा त्यानंतर आलेला घटोत्कच हा असेल, तर या दोघाही राजांनी सुरुवातीला जे आहेत, तर ते आपल्या नावासमोर महाराज ही पदवी लावलेली होती. म्हणजेच काय, महाराज श्रीगुप्त, महाराज घटोत्कच असं त्यांनी आपल्या नावाच्या अगोदर पदवी लावलेली होती. मात्र त्यानंतर चंद्रगुप्त पहिला या राजाच्या कालखंडापासून या लोकांनी महाराजाधिराज आणि त्याच्यापेक्षाही वेगळ्या पदव्या ह्या लावलेल्या आपल्याला दिसून येतात. विशेषतः समुद्रगुप्त असेल किंवा चंद्रगुप्त दुसरा असेल, यांच्या कालखंडामध्ये पदवी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या घेतलेल्या होत्या आणि त्या राजाचं श्रेष्ठत्व दर्शविणाऱ्या अशा स्वरूपाच्या पदव्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजेच काय, तर सुरुवातीच्या काळात गुप्तांनी सुद्धा महाराज गुप्त राजांनी ही महाराज हीच पदवी धारण केली आणि नंतर मात्र त्यांनी महाराजाधिराज हे स्वतंत्र अस्तित्व दाखवणाऱ्या पदव्या धारण केल्या. कनौजच्या मोखरी घराण्याने सुद्धा हेच अनुकरण केलेले होते. यांनी सुरुवातीला महाराज ही पदवी धारण केलेली होती. नंतर मात्र महाराजाधिराज या पदवीच्या दिशेने त्यांची वाटचाल झालेली होती. म्हणजेच यांची वाटचाल ही स्वतंत्र राज्याच्या दिशेने झालेली होती, असं या पदव्यांच्या अभ्यासावरून आपण म्हणू शकतो. कनोजचे मोखरी घराणे याच्या विषयीचे संदर्भ कुठे उपलब्ध होतात, तर काही साहित्यिक संदर्भ हे सुद्धा आपल्याला उपलब्ध होत असलेले दिसतात. विशेषतः पतंजली, पतंजलीचं महाभाष्य, आपणा सर्वांना पतंजली माहिती आहे. आजकाल आपण योग किंवा योगा याचे धडे घेत असतो किंवा योगासनं ही आपल्या दैनंदिन जीवनाचा नित्य भाग हा बनलेला आपल्याला दिसून येतो. तर ह्या योगाची निर्मिती ज्यांच्यापासून झालेली आहे, तर असे महान व्यक्तिमत्व म्हणजे पतंजली. तर या पतंजलींच्या महाभाष्यामध्ये सुद्धा आपणास कनोजच्या मोखरी वंशाचे संदर्भ हे उपलब्ध होत असलेले दिसून येतात. कनोजच्या मोखरी संदर्भामध्ये आणखीनही काही आपल्याला उल्लेख करता येऊ शकतात. तो म्हणजे सुरुवातीच्या कालखंडामध्ये हे गुप्तांचे मांडलिक होते असे आपण म्हटले. त्याचबरोबर नंतर शक्तिशाली झाल्यानंतर त्यांनी महाराजाधिराज ही जशी पदवी घेतली, त्याचबरोबर आपण अश्वपती याचे वंशज आहोत असंही जाहीर केलं. काही पुरातत्वीय पुरावे याचा जर का अभ्यास केला किंवा पुरातत्वीय पुराव्यांचा अभ्यास करणारे जे अभ्यासक आहेत, तर त्यांनी या संदर्भामध्ये काहीसं वेगळंच मत व्यक्त केलेलं दिसून येतं. त्यांनी असं म्हटलंय की हे जे राज्य आहेत, तर ते खूप प्राचीन कालखंडापासून अस्तित्वात होते. असं त्यांनी एक वेगळंच मत या संदर्भामध्ये सांगितलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने कनौजच्या मोखरी संदर्भामध्ये काही उल्लेख हे आपल्याला वेगवेगळे प्राप्त झालेले दिसून येतात. यानंतर आपण पाहणार आहोत की या कनौजच्या मोखरी घराण्यामध्ये किंवा कनौजच्या मोखरी वंशामध्ये कोणकोणते महत्वाचे राजे होऊन गेले किंवा या संदर्भामध्ये उपलब्ध असलेल्या पुराव्यांमधून आपल्याला कोणकोणत्या राजांचे उल्लेख हे प्राप्त होतात. तर या राज्याच्या संदर्भामध्ये काही शिलालेख हे उपलब्ध झालेले आहेत. साधारणतः 3 शिलालेख उपलब्ध झालेले आहेत आणि त्यामधून आपणास या 3 राजांची माहिती या ठिकाणी उपलब्ध होते. त्यांची नावं आहेत यजवर्मन, सुदुर्लावर्मन, अनंतवर्मन. या 3 राजांची माहिती ही आपणास प्राप्त होते आणि अर्थातच हे सुरुवातीचे 3 राजे हे गुप्तांचे सामंत होते. म्हणजे गुप्त राजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये यांना काही जमीन ही दिलेली होती आणि त्याच्या मोबदल्यामध्ये या सामंतांनी किंवा या व्यक्तींनी राजासाठी लष्कर उभा करणं ही यांची जबाबदारी होती. असे जबाबदार असणारे हे व्यक्ती असलेले आपणास दिसून येतात. या राज्याच्या संदर्भामध्ये आपण सांगू शकतो की बाबा आधुनिक उत्तर प्रदेश हे यांच्या सत्तेचे केंद्र होते. म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये कनौजचे मोखरी हे घराणे जे काही आहेत, तर ते अस्तित्वात असलेले दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे कनौज ही खरं तर गुप्तोत्तर कालखंडामध्ये एक महत्वाची ठरलेली राजधानीचं केंद्र जे काही होतं तर ते होतं आणि त्यामुळं हे हा जो काही आहे तो प्रदेश अत्यंत महत्वाचाही असलेला दिसून येतो. कनौजच्या मोखरी घराण्यामध्ये मगधचा किंवा मगध या राज्याचाही काही भाग समाविष्ट होता असे आपण म्हणू शकतो.
या घराण्यामधील काही प्रसिद्ध राजांच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपणास माहिती घ्यावी लागते, तर त्यावेळेस ईशानवर्मन हा या राज्याचा सर्वात पराक्रमी राजा होता, असं आपण म्हणू शकतो. विशेष म्हणजे यानेही महाराजाधिराज ही पदवी धारण केलेली होती. याच्या ज्याची जी नाणी उपलब्ध आहेत, त्यामधून आपणास महाराजाधिराज ही पदवी दिसते. महाराजाधिराज या पदवीचा अर्थच असा होतो, की याने स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व हे निर्माण केलेले दिसून येते आणि त्यामुळंच याच्यामध्ये आणि गुप्त सत्तेमध्ये बरेचसे संघर्ष हे देखील झालेले आपणास दिसून येतात. या घराण्याचा शेवटचा शासक हा गृहवर्मन होता पहा. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण हर्षवर्धन, वर्धन घराणे किंवा पुष्यभूती घराणे याची ही माहिती पाहिलेली होती आणि त्यावेळेस आपण गृहवर्मन यांचा उल्लेख केलेला आहे पहा. गृहवर्मन म्हणजे हर्षवर्धन याच्या बहिणीचा नवरा असा जो काही आहे, तर तो त्याचा उल्लेख आपणास करता येऊ शकतो पहा. म्हणजे अगदी वेगळ्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर जो गृहवर्मन होता त्याचा विवाह पुष्यभूती शासक प्रभाकर वर्धन याची मुलगी राजश्री हिच्याशी झालेला होता. राजश्री ही हर्षवर्धन याची बहीण होती आणि अर्थातच बहिणीचा नवरा म्हणजे मेहुणा हा जो काही आहे तो गृहवर्मन असलेला आपल्याला दिसून येतो आणि हर्षवर्धनाच्या कारकिर्दीचा अभ्यास करतानाच आपण या ठिकाणी असंही सांगितलं होतं की ज्यावेळेस हर्षवर्धन हा सत्तेवर आलेला होता, तर त्यावेळेस त्याच्यासमोर जी काही संकट होती, तर त्याच्यामध्ये आपल्या बहिणीची सुटका करणे, त्याच्या वडिलांचाही मृत्यू झालेला होता. त्याच्यानंतर मोठ्या भावाचाही मृत्यू जो होता, तर तो झालेला होता आणि याच्या मेहुण्याचा खून झालेला होता. त्याच्या मेहुण्याचा ज्या मेहुण्याचा खून झालेला होता, हा शासक म्हणजे गृहवर्मन. कनौजच्या मोखरी वंशाचा गृहवर्मन हाच असलेला आपल्याला दिसून येतो. माळव्याचा शासक देवगुप्त याने खरं तर याला ठार केलेलं होतं. गौडचा शशांक असेल आणि माळव्याचा देवगुप्त असेल. या दोघांनी एकत्रितरित्या येऊन यांचा जो आहे, तर तो शेवट केलेला होता किंवा याचा जो काही आहे, तर तो खून केलेला होता. साहजिकच यामुळं मौखरी राज्याचा जो आहे, तर तो अंत हाही झालेला होता किंवा आपण वेगळ्या शब्दामध्ये असेही सांगू शकतो, की यानंतरच्या कालखंडामध्ये मौखरी या राजघराण्याचा कारभार जो आहे, तर तो सम्राट हर्षवर्धन याच्या हातामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. ही माहिती आपण कनौजच्या मौखरी या घराण्याच्या संदर्भामध्ये सांगू शकतो. यानंतर आपण माहिती पाहणार आहोत तो म्हणजे हर्षवर्धन आणि त्याच्या शासन काळाविषयी. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्याच संपर्क सत्रामध्ये आपण सम्राट हर्षवर्धन आणि त्याच्या शासन काळाविषयी जे आहेत तर ती सविस्तर माहिती पाहिलेली आहे. त्यामुळे याविषयी अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही. परंतु काही पॉइंट्स आपण या ठिकाणी हायलाइट करू शकतो. ते म्हणजे की बाबा गुप्त कालखंडामध्ये किंवा उत्तर उत्तर गुप्त कालखंडामध्ये पुष्यभूती हे एक महत्वाचे राजघराणे होते आणि या राजघराण्यामधील हर्षवर्धन हा एक पराक्रमी राजा असलेला आपणास दिसून येतो. एकंदरीतच या पुष्यभूती या घराण्याविषयी आपणास हर्षचरित्र, ह्युएन्सतंग यांचे लेखन, आलेख, नाणी यामधून माहिती मिळते. हर्षवर्धन हा या घराण्यातील अत्यंत पराक्रमी राजा होता की ज्याने 40 वर्ष राज्य केले. तो कुशल प्रशासकही होता. तसेच तो विद्या व कलाप्रेमी असलेलाही आपणास दिसून येतो. याने धर्मसहिष्णुतेचे धोरण स्वीकारलेले होते. औदार्याच्या बाबतीमध्ये याची तुलना महाभारतातील कर्ण याच्याशी केलेली आपणास दिसून येते. एकंदरीतच असलेलं आपणास दिसून येतं. किंबहुना इतर सत्तांच्या तुलनेमध्ये पुष्यभूती हे घराणं हे अत्यंत महत्वाचं किंवा इतर सत्तांच्या तुलनेमध्ये पुष्यभूती हे घराणं महत्वाचे ठरलेले किंवा प्राधान्यक्रमाने पहिल्या क्रमांकावर असलेले घराणे म्हणूनही आपण या पुष्यभूती घराण्याचा उल्लेख हा करू शकतो. यानंतर आपल्याला माहिती पाहिजे आहे ते म्हणजे उत्तर गुप्त या वंशाविषयी.
आपला असा गैरसमज होण्याची शक्यता असते, की उत्तर गुप्त म्हणजे गुप्तांचे नंतरच्या काळातील राज्य. यांना किंवा त्यांचं राज्य म्हणजे उत्तर गुप्त राज्य असा आपला गैरसमज हा होण्याची शक्यता असते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, की इसवी सनाच्या 6व्या शतकाच्या सुरुवातीपासून ते 675 पर्यंत, इसवी सनाच्या 6व्या शतकाच्या सुरुवातीपासून ते 675 पर्यंत मगध या ठिकाणी जे राज्य अस्तित्वात आलेलं आहे, त्याला उत्तरगुप्त असं म्हटलेलं आहे पहा. खरं तर गुप्त हे राजे जे काही आहेत, तर ते गुप्त वंशाचे राजे नव्हते, तर समान वंशाचे किंवा समान नावाचेच एका छोट्या वंशाचे हे राजे होते. म्हणजेच गुप्त राजे आणि उत्तरगुप्त राजे यांच्यामध्ये अंतर असलेलं आपणास दिसून येतं. उत्तरगुप्त राजे हे जरी गुप्त या नावाशी त्यांचं समानता असली, त्याच्याशी साधर्म्य असलं, तरी सुद्धा गुप्त आणि उत्तरगुप्त यांच्यामध्ये फरक असलेला आपल्याला दिसून येतो. हे जे गुप्त वंशाचे राजे नव्हते, तर याच एका गुप्त नावाच्या समान वंशाचे किंवा एखाद्या छोट्या वंशाचे हे राजे असलेले आपणास दिसून येतात. उत्तरगुप्त यांच्या संदर्भामध्ये आपण असं सांगू शकतो पहा, की उत्तरगुप्त हे सुद्धा गुप्तांचे सामंत होते. या कालखंडाचा आढावा घेत असताना आपण आतापर्यंत जी वेगवेगळी वंशांची माहिती पाहिलेली आहे, कनौजचे मोखरे असतील, वल्लभीचे राजे असतील, यांची जी माहिती पाहिलेली आहे, हे सर्व गुप्तांचे सामंत होते. त्याच पद्धतीने उत्तरगुप्त हे सुद्धा गुप्तांचे सामंत असलेले आपल्याला दिसून येतात. या घराण्यामध्ये कोणकोणते राजे होऊन गेले यांची माहिती आपणास एका अभिलेखामधून उपलब्ध होते. हा अभिलेख आपणास गया या शहराजवळ अफसड या ठिकाणी सापडलेला आहे. या ठिकाणी सापडलेल्या अभिलेखामधून आपणास या घराण्याच्या वंशावळीची माहिती होती. यामध्ये विविध राजांचे उल्लेख येत असलेले दिसतात. आपल्या स्क्रीनवर या राजांची नावं ही देण्यात आलेली आहे पहा. यामध्ये कृष्णगुप्त, हर्षगुप्त, जीवितगुप्त, कुमारगुप्त, दामोदरगुप्त, महासेनगुप्त, माधवगुप्त, आदित्यसेन अशा राजांची नावं ही प्राप्त होत असलेली दिसून येतात. ही या उत्तरगुप्त वंशामधील राजांची नावं असलेली दिसतात. आत्ता जो आपण अभिलेखाचा उल्लेख केलेला आहे पहा, अफसड या ठिकाणी जो गया या शहराजवळ जो अफसड नावाचा अभिलेख सापडलेला आहे, या अफसड अ, अभिलेखामध्ये आपणास पहिल्या 3 राजांची कामगिरी ही सांगितलेली आहे पहा. आता या संदर्भामध्ये काही इतिहास अभ्यासकांनी असाही प्रश्न उपलब्ध केलेला आहे, की या अभिलेखामध्ये ज्या पहिल्या 3 राजांची कामगिरी सांगितलेली आहे, त्यांची ही जी कामगिरी आहे, तर ती स्वतंत्र राजे म्हणून होती, की गुप्तांचे सामंत म्हणून त्यांनी ही कामगिरी केलेली होती? याविषयी मात्र इतिहास अभ्यासकांमध्ये एकमत नाही किंवा जो पुरावा आपल्यासमोर आहे अफसड अभिलेख, तर त्या अफसड अभिलेखातून यांचा पराक्रम जरी आपल्याला समजत असला, त्यांची कामगिरी जरी समजत असली, तरी त्यांनी हा पराक्रम गुप्तांचे सामंत म्हणून केलेला आहे, की स्वतंत्र राजे म्हणून केलेला आहे, याची माहिती मात्र उपलब्ध होत नाही. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. या घराण्यातील हर्षगुप्त या राजाच्या विषयी आपणास सांगता येऊ शकते, ते म्हणजे हर्षगुप्त या राजाने जे काही आहेत किंवा या राजाला जे काही आहेत, तर ते हुन या परकीय आक्रमकाविरुद्ध जे आहेत, तर ती लढाई करावी लागलेली होती. या घराण्यातीलच आदित्यसेन या राजाच्या संदर्भामध्ये आपण असं म्हणू शकतो, की हा या घराण्यातील पराक्रमी किंवा सर्वात शक्तिशाली शासक होता. याने महाराजाधिराज ही पदवी धारण केलेली होती. म्हणजे
अगोदर म्हणजे एकंदरीतच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, की या कालखंडामध्ये महाराजाधिराज ही पदवी फार महत्त्वाची ठरलेली दिसते, की सुरुवातीला हे राजे कोणाचे तरी सामंत, गुप्तांचे सामंत होते, म्हणजे त्यांच्या आधिपत्याखाली होते आणि ज्यावेळेस त्यांनी गुप्तांचं आधिपत्य नाकारलेलं आहे, डावललेलं आहे किंवा त्यांच्या आधिपत्यापासून ते मुक्त झालेले आहे, तर त्यावेळेस त्यांनी महाराजाधिराज ही पदवी धारण केलेली आहे. या घराण्यातीलही आदित्य सेन नावाच्या राजाने महाराजाधिराज ही पदवी धारण केलेली आहे. त्यावरून सुद्धा जो काही आहे तो स्वतंत्र झालेला होता, असे आपण म्हणू शकतो. याच्या राज्यात मगध, अंग आणि पाल या राज्यांचा समावेश होता. माहिती आपणास उपलब्ध आहे. याने एक विष्णू मंदिर याची निर्मिती केलेली होती. यामध्ये एक यावर फारसा विश्वास ठेवत असलेले आपणास दिसून येत नाहीत. कारण की ज्यावेळेस एखादा पुरावा उपलब्ध होतो, तर त्याच अनुषंगाने दुसरा क्रॉस व्हेरिफिकेशन करणारा पुरावा हा सुद्धा उपलब्ध होणं आवश्यक असतं पहा. म्हणजे ज्या पद्धतीने आपण कोर्टामध्ये जे आहे तर ते एखाद्या प्रकरणाचा निकाल देत असताना जसं एखाद्या व्यक्तीची साक्ष असते आणि त्या साक्षीबरोबरच इतर काही पुरावे हे सुद्धा उपलब्ध असतात. म्हणजे ज्याच्या आधारे त्या व्यक्तीने सांगितलेली किंवा त्या व्यक्तीने दिलेली साक्ष ही क्रॉस व्हेरिफाय केली जाते. तर तशा पद्धतीचा पुरावा हा या ठिकाणी उपलब्ध नाही आणि त्यामुळं या ठिकाणी जे आहे तर ते याने म्हणजे आदित्य सेन याने चोलांचा पराभव केलेला होता याविषयी विश्वास ठेवण्यासाठी इतिहास अभ्यासक काही तयार नाहीत. त्यांचं असं मत आहे की बाबा जोपर्यंत क्रॉस व्हेरिफिकेशन करणारा एखादा पुरावा या संदर्भामध्ये उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपण याने चोलांचा पराभव केलेला होता असं मानू नये किंवा असं आपण त्याच्यावरच विसंबून अशा पद्धतीचं जे काही आहे तर ते स्टेटमेंट जे काही आहेत तर ते करू नये असं काही इतिहास अभ्यासकांचं मत असलेलं आपणास दिसून येतं. एकंदरीतच याने चोलांचा पराभव केलेला होता की नाही हा विषय काहीसा संशयास्पद असलेला आपणास दिसून येतो. आदित्य सेन हा त्याच्या आणखीन एक कामगिरीसाठी किंवा आणखीन एका गोष्टीसाठी, कामगिरी म्हणण्यापेक्षा गोष्टीसाठी हा जो आहे तो ओळखला जातो. तो म्हणजे याने केलेला अश्वमेध यज्ञ. विद्यार्थी मित्रांनो, आपण अश्वमेध यज्ञ याची सुद्धा चर्चा यापूर्वीच केलेली आहे, की ज्यावेळेस एखादा राजा हा अश्वमेध यज्ञ करत असायचा, त्यावेळेस त्याच्याकडे असणारा तो पांढऱ्या रंगाचा घोडा त्याला आपल्या सीमावर्ती प्रदेशामधून फिरवून आणावा लागायचा. समजा या अश्वमेध करणारा जो घोडा आहे किंवा अश्वमेधाचा जो घोडा आहे, त्याला तो बाउंडरी लाईन मधून फिरवून आणत असताना, राज्याच्या सीमारेषेवरून तो फिरवून आणत असताना, समजा जर का कोणत्या राजाने किंवा एखाद्या राजाने विरोध केला, तर त्यावेळेस त्याला त्याचा पराभव करावा लागायचा आणि त्याचा पराभव केल्यानंतरच किंवा जो राजा अश्वमेध करणारा आहे त्याचं वर्चस्व समोरच्या राजाने मान्य केलं तरच त्या राजाला अश्वमेध करण्याचा अधिकार हा मिळत असे किंवा तरच तो राजा जो आहे तर तो अश्वमेध यज्ञ करू शकत असे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवणं हे आवश्यक आहे की याने अश्वमेध यज्ञ केला याचा अर्थ काय आहे, की याचा अर्थ हाच आहे की याने अश्वमेध यज्ञ केला याचाच अर्थ याच्या बाउंड्रीवर किंवा सीमावर्ती भागामध्ये असणाऱ्या राज्यांनी देखील याचं वर्चस्व किंवा याच्या राज्याला एक प्रकारची मान्यता ही जी आहे तर ती दिलेली होती. हा या अश्वमेध यज्ञ करण्याच्या पाठीमागच्या जो काही आहेत त्याचं महत्व हे आपण सांगू शकतो. एकंदरीतच आदित्य सेन याच्या संदर्भामध्ये बरीचशी माहिती ही उपलब्ध होत असलेली आपणास दिसून येते. ह्याने महाराजाधिराज ही पदवी घेतलेली होती. राजा राज्याचा विस्तारही झालेला होता. याने विष्णू मंदिर बांधलेले होते. याने चोलांचा केलेला पराभव
हा जरी थोडासा इतिहास अभ्यासकांच्या दृष्टीने विचार करण्याजोगीचा किंवा एक प्रकारे त्याची खात्री करून घेण्याचा विषय जरी असेल, तरी त्या संदर्भामध्ये समजा जर का क्रॉस व्हेरिफिकेशन करणारा पुरावा जर उपलब्ध झाला, तर ही याची एक महत्त्वाची कामगिरी ही ठरू शकते, असं आपण त्या संदर्भात म्हणू शकतो. त्याचबरोबर याचा अश्वमेध यज्ञ हा एक प्रकारे याच्या सीमावर्ती राज्यांनी त्याचं वर्चस्व मान्य केल्याचं किंवा त्याच्या सत्तेला एक प्रकारची अधिमान्यता दिल्याचं एक प्रकारचं चिन्ह असंही आपण मानू शकतो. यानंतर आपण पुढच्या एका राजाची किंवा राज्याची माहिती पाहणार आहोत, ते म्हणजे कनौजचेच यशोधर्मन. यशोधर्मन या वंशाचा किंवा या घराण्याचा जो शासनकाळ आहे, तो निश्चित नाही. म्हणजे इतिहास अभ्यासक या बाबतीमध्ये त्यांना खात्रीशीर पुरावा उपलब्ध झालेला नाही, की नक्की यशोधर्मन या घराण्याचे राज्य हे कोणत्या काळापासून कोणत्या काळापर्यंत अस्तित्वात होते. मात्र काही पुराव्यांच्या आधारे असं म्हटलं जातं, की इसवी सन 700 ते इसवी सन 740 या कालखंडामध्ये कनौजचे यशोधर्मन या वंशाची सत्ता असलेली आपणास दिसते. यांची सत्ता ही अर्थातच कनौज या ठिकाणी असलेली दिसून येते. परंतु त्याचबरोबर आपल्याला म्हणजे कनौज हे जसं कनौज हे उत्तर प्रदेशामध्ये आहे, परंतु यांच्या संदर्भामधले जे काही पुरावे आहेत, तर ते आपणास मध्य प्रदेशामधूनही उपलब्ध होतात. मध्य प्रदेशामध्ये मंदसौर हे एक प्रसिद्ध ठिकाण असलेलं दिसून येतं. आजच्या ते जिल्ह्याचं ठिकाण आहे पहा. तर त्या ठिकाणी 2 शिलालेख हे उपलब्ध झालेले आहेत आणि या उपलब्ध झालेल्या 2 शिलालेखामधून आपणास यशोधर्मन याचा उल्लेख येत असलेला आपणास दिसून येतो. त्यांचा सुरुवातीचा इतिहास म्हणजे जो काही आहे, तर तो मात्र अज्ञात असलेला आपणास दिसून येतो. याच्याबद्दलची फारशी माहिती ही आपल्याला उपलब्ध होत नसलेली दिसून येते पहा. परंतु तरी देखील काही अभ्यासकांनी त्या संदर्भामध्ये माहिती ही गोळा करण्याचा प्रयत्न हा केलेला दिसून येतो. या घराण्याच्या संदर्भामध्ये जसा मंदसौर शिलालेख आहेत किंवा मंदसौरमध्ये सापडलेले 2 शिलालेख हे महत्वाचे आहेत. त्याचबरोबर या कालखंडाची माहिती देणारा एक वाक्पती नावाचा कवी आहे. तर त्याचं जे काव्य आहे, तर त्या वाक्पती कवीच्या काव्यामधून सुद्धा आपणास या कालखंडाच्या शासन व्यवस्थेची माहिती ही उपलब्ध होते. मात्र हे जे काव्य आहे, तर ते काव्य जरी या कालखंडाची माहिती देणारे असेल, तरी सुद्धा त्या संदर्भामध्ये किंवा त्यामधली माहिती ही अर्थातच तपासून वापरणं हे फार आवश्यक आहे. कारण की हे काव्य अतिशय युक्तिपूर्ण आहे. अशा स्वरूपाची टीका ही त्याच्यावर केलेली दिसून येते. त्याचं एकच उदाहरण जे काही आहे तर ते सांगण्यात येतं, की त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, की बाबा यशोधर्मन यांनी दक्षिण आणि उत्तर भारतावर विजय मिळवलेला होता. अर्थातच या कालखंडामधली राज्य ही क्षेत्रीय राज्य ही या कॅटेगरीमध्ये येत असलेली दिसून येतात किंवा आकाराने काहीशी लहान असणारी राज्य अशा स्वरूपाचं उत्तर गुप्त कालखंडातील राज्यांचं स्वरूप आहे. मात्र असं असताना सुद्धा वाक्पतीचं हे काव्य असं जर सांगत असेल, की यांनी उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही भागांवर जी काही आहेत, तर ते विजय मिळवलेला होता. अर्थातच त्यामुळं या काव्याचं महत्त्व हे काहीसं कमी होतं आणि हे काव्य म्हणजे आपल्या राजाचं कामगिरी, आपल्या राजाची कामगिरी ही काहीशी वाढवून सांगणारी अशा स्वरूपाचं यांचं स्वरूप होतं, असं म्हटलं जातं आणि त्यामुळंच या काव्याच्या विश्वसनीयतेविषयी इतिहास अभ्यासकांनी संशय हा व्यक्त केलेला दिसून येतो. पण तरी सुद्धा त्याचं जे काही वाक्पती कवीचं काव्य हे या कालखंडाच्या संदर्भामध्ये माहिती देणारं एक साधन म्हणून आपण त्याचा उल्लेख करू शकतो. म्हणजेच मंदसौर येथील 2 शिलालेख आणि वाक्पतीचे काव्य हे या ठिकाणी महत्त्व असलेलं दिसून येतं. या घराण्याच्या संदर्भामध्ये आपणास नालंदा येथे प्राप्त झालेला शिलालेख याचाही उल्लेख करावा लागतो. या ठिकाणी यावरून आपणास असं दिसतं पहा, की यांचा अधिकार नालंदा या ठिकाणी जो शिलालेख प्राप्त झालेला आहे, तो आपणास असं सांगतो पहा, की मगध या ठिकाणावर जे काही आहेत, तर ते कनौज किंवा यशोधर्मन
यांचं वर्चस्व असलेलं आपणास दिसून येतं. नालंदा येथे सापडलेला शिलालेख आणखी एका गोष्टीसाठी महत्वाचा असलेला दिसून येतो. तो म्हणजे याच शिलालेखामधून बंगालमधील गौड राज्याचा पराभव होता, अशी ही माहिती आपणास उपलब्ध होते पहा. म्हणजे यशोधर्मन याने बंगालमधील गौड या राज्याचा पराभव केला होता, असं त्या ठिकाणी उल्लेख असलेला आपणास दिसून येतो. यशोधर्मन यांच्या संदर्भामध्ये आणखीनही काही उल्लेख हे आपणास प्राप्त होत असलेले दिसून येतात. काही इतिहास अभ्यासकांनी असंही म्हटलेलं आहे पहा, की यशोधर्मन म्हणजेच इसवी सन 731 मध्ये ज्यांनी चीन या ठिकाणी आपला प्रतिनिधी, आपला अँबॅसेडर पाठवलेला होता. तो अँबॅसेडर पाठवलेला राजा दुसरा तिसरा कोणी नाही, तर तो यशोधर्मन आहे. अशा स्वरूपाचाही उल्लेख असलेला आपणास दिसून येतो. यशोधर्मांच्या संदर्भामध्ये काश्मीरच्या संदर्भानेही एक उल्लेख प्राप्त होतो. काश्मीरचा शासक ललितादित्य याच्यामध्ये आणि म्हणजे यशोधर्मन आणि ललितादित्य या काश्मीरच्या राजामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये मैत्रीचे संबंध होते, असा उल्लेख जो आहे तर तो आलेला आहे. अर्थातच हा जो उल्लेख करण्यात आलेला आहे, तर तो उल्लेख हा आपणास काश्मीरचा इतिहास ज्याने लिहिलेला आहे तो कल्लन आणि त्या कल्लनचा राजतरंगिणी या ग्रंथामध्ये आलेला आपणास दिसून येतो. हे या संदर्भामध्ये त्याचं महत्व हे असलेलं आपणास दिसून येतं. तर एवढे उल्लेख हे आपणास कनौजच्या यशोधर्मन यांच्या संदर्भामध्ये सांगता येऊ शकतात. यामध्ये आपण मुख्य कुठल्या गोष्टी सांगू शकतो, की बाबा यांच्या संदर्भामध्ये उपलब्ध असणारे पुरावे. त्यामध्ये मंदसुरीतील 2 शिलालेख असतील, वाकबतीचे काव्य असेल, त्याचबरोबर नालंदा या ठिकाणी सापडलेला शिलालेख आणि अर्थातच जो चिनी प्रतिनिधी पाठवण्यात आलेला होता आणि राजतरंगिणी अशा ग्रंथांचेही उल्लेख हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. या पुराव्यांच्या आधारे काही गोष्टी आपणास लक्षात येतात, की बाबा यांचं मगधवर वर्चस्व होतं. याने गौड राजाचा जो काही आहे तो पराभव केलेला होता. चीनमध्ये आपला प्रतिनिधी पाठवलेला होता. काश्मीरच्या राजाशी मैत्रीचे संबंध सुरुवातीस होते. नंतर मात्र त्याचे हे मैत्रीचे संबंध संपून त्याचं रूपांतर संघर्षामध्येही झालेलं होतं. या सगळ्या गोष्टींची माहिती ही आपणास कनौजच्या यशोधर्मन याच्या संदर्भामध्ये सांगता येऊ शकते. यानंतर विद्यार्थ्यांना आपण माहिती पाहणार आहोत ते म्हणजे काश्मीरच्या राज्याविषयी. आपणा सर्वांना काश्मीर हे भारतातील एक महत्वाचं राज्य असलेलं माहितीच आहे, नाही का? या काश्मीरच्या संदर्भामधला किंवा काश्मीरच्या इतिहासाच्या संदर्भामधला पहिला उल्लेख हा आपणास राजतरंगिणी या ग्रंथामधून प्राप्त होतो. कल्लन हा या ग्रंथाचा लेखक आहे. राजतरंगिणी या ग्रंथाचं आणखीन एक महत्व असं आहे, की राजतरंगिणी हा एक इतिहास ग्रंथ सुद्धा जो काही आहे तर तो आहे. किंबहुना राजतरंगिणी या ग्रंथाचं वर्णन काश्मीरचा इतिहास असा सुद्धा केलेला आपणास दिसून येतो. हा कल्लन या राजतरंगिणी या ग्रंथामध्ये त्याने असा उल्लेख केलेला आहे, तो म्हणजे नामुलम लिख्यते किंचित, नाही का? नामुलम मूल किंवा मूळ, जे मूळ नाही, नामुलम लिख्यते लिहिलेले नाही, किंचित म्हणजे जे मूळ नाही किंवा जे खरे नाही, असं मी किंचितही या ग्रंथामध्ये लिहिलेलं नाही, असं जे आहे तर ते कल्लन हा या राजतरंगिणी या ग्रंथामध्ये जे आहे तर ते म्हणत असलेला आपल्याला दिसून येतो. यावरून हा जो ग्रंथ आहे तर तो ग्रंथ महत्वाचा असलेला आपणास दिसून येतो आणि अर्थातच इतिहास ग्रंथ म्हणूनही याची महत्व असलेलं आपण जे आहे तर ते सांगू शकतो. अर्थात जरी हा इतिहास ग्रंथ असेल तरी याच्यामध्ये असलेली माहिती ही आपणास तपासूनच पाहावी लागते आणि याच्यामधली सगळीच माहिती ही
महत्वाची आहे किंवा सगळीच माहिती ही अगदी निसंशय आहे, असं मात्र समजण्याचं कारण नाही. कारण या संदर्भामधला पुढचा मुद्दा आपण त्याच अनुषंगाने मांडणार आहोत. या ग्रंथामध्ये गोनंद या काश्मीरमधील एका वंशाचा जो आहे, तर तो उल्लेख येत असलेला आपणास दिसून येतो. आणि या गोनंद घराण्याच्या संदर्भामध्ये कल्लन असा उल्लेख करतो, की गुप्त सत्तेच्या कालखंडामध्ये या एकाच वंशामधील एकाच राजाने जे आहेत, तर ते राज्य जे आहे तर ते राज्य केलेलं आहे. आता आपण जर का गुप्तांचा इतिहास पाहिला, तर तो बराचसा इतिहास असलेला दिसून येतो. परंतु गुप्तांचं राज्य जोपर्यंत होतं, तोपर्यंत गोनंद या वंशातील एकाच राजाने राज्य केलं अशा स्वरूपाचं अशा स्वरूपाचा उल्लेख याच्या ग्रंथामध्ये जो आहे तर तो आलेला आहे. अर्थातच त्यामुळं तो जो उल्लेख आलेला आहे त्याविषयी इतिहास अभ्यासकांनी संशय व्यक्त केलेला आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, की राजतरंगिणी हा जरी काश्मीरच्या इतिहासावरचा किंवा प्रारंभिक भारताच्या इतिहासामधील एक महत्वाचा इतिहास ग्रंथ असेल, तरी त्याच्यामधील जे उल्लेख आलेला आहे त्याच्याविषयी अभ्यासकांनी अर्थातच संशयही व्यक्त केलेला होता. आणि हा संशय व्यक्त करण्याचं कारणच असं आहे, की कोणताही एक राजा फार काळ राज्य जो आहे तर तो करू शकत नाही. मानवी आयुष्याच्या मर्यादा ह्या ज्या आहेत तर ते आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. अगदी आपण ज्यावेळेस प्राचीन कालखंडाचा विचारही करतो, तर त्यावेळेस आपल्याला वर्णाश्रम व्यवस्था ही दिसते पहा. आणि त्याच्यामध्ये वर्णाश्रम व्यवस्था दिसते किंवा एकंदरीतच या गोष्टी दिसतात. तर त्या सगळ्या ठिकाणी माणसाचं आयुष्य हे 100 वर्षाचं आहे, असंच गृहीत धरलेलं आहे. आणि ज्यावेळेस एखाद्या ग्रंथामध्ये एखाद्या वंशाच्या राजाने हे अनेक वर्ष 100 पेक्षा अधिक काळ राज्य केलं असं जर म्हणत असेल, तर त्यावेळेस अर्थातच संशय व्यक्त करण्यासाठी जे आहे, तर ती जागा ही उपलब्ध होते, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. परंतु गोनंद हा या काश्मीरमध्ये एक वंशाचं राज्य होतं, याविषयी मात्र आपण जे आहेत तर ते एकमत हे होऊ शकतं. या गोनंद वंशानंतर कारकोट किंवा नाग वंश हा सत्तेवर आलेला आपणास दिसून येतो. या कारकोट किंवा नाग वंशाचा संस्थापक हा दुर्लभ वर्धन हा होता, अशी माहिती ही आपणास उपलब्ध होती. या दुर्लभ वर्धनकडे सत्ता कशी आली याविषयीची माहिती ही आपण असं सांगू शकतो, की गोनंद वंशाचा जो शेवटचा राजा होता त्याचं नाव होतं बालादित्य. या बालादित्य राजाच्या मुलीशी या दुर्लभ वर्धन याने विवाह केला. बालादित्य हा जो राजा होता तर त्याला मुलगा नव्हता. साहजिकच बालादित्य या राजाच्या किंवा गोनंद वंशाच्या बालादित्य या राजाच्या मृत्यूनंतर दुर्लभ वर्धन हा त्याचा जावई याच्याकडेच सत्तेची सूत्र आली. आणि त्यामुळं दुर्लभ वर्धनने आपल्या घराण्याची म्हणजेच कारकोट वंशाची अथवा नाग वंशाची स्थापना केली. आणि तो जो काही आहे तर तो राजा बनलेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने गोनंद वंश जाऊन त्या ठिकाणी कारकोट किंवा नागवंश याची सत्ता स्थापन झालेली आपल्याला दिसून येते. या व या दुर्लभ वर्धनने जे आहेत तर ते फक्त काश्मीरवरच राज्य केलं असं नाही, तर पंजाबच्या काही भागावर सुद्धा याचं राज्य असलेलं आपणास आढळून येतं. दुर्लभ वर्धन या संस्थापक राजानंतर त्याचा मुलगा दुर्लभ का हा सत्तेवर आला. याच्यानंतर चंडपीड हा सत्तेवर आला. या चंडपीड या राजाच्या कालखंडामध्ये अरबांचं आक्रमण हे भारतावर झालेलं दिसून येतं. या अरबांच्या आक्रमणाच्या वेळेस याने चिनी राज्यकर्त्यांशी मदत ही मागितलेली होती, परंतु ती मदत ही काही त्याला उपलब्ध होऊ शकलेली नाही. अरबांच्या विरुद्ध चिनी राज्यकर्त्यांची मदत ही जरी उपलब्ध झाली नाही, तरी सुद्धा त्यांच्याकडून मदत मिळालेली नसताना सुद्धा यांनी जे काही आहे तर ते आपलं राज्य जे काही आहे तर ते सुरक्षित ठेवण्यामध्ये जे काही आहेत तर ते यशस्वी झालेला आपणास जे आहेत तर ते दिसून येतो. आणि त्यामुळं हा एक पराक्रमी राज्यकर्ता होता असं सुद्धा आपण त्याच्याविषयी म्हणू शकतो.
या राजाच्या संदर्भामध्ये म्हणजेच चंडपीड या राजाच्या संदर्भामध्ये जसा तो पराक्रमी होता, त्याने अरबांच्या आक्रमणाचा जसा बंदोबस्त केला, तसाच तो त्याच्या न्यायबुद्धीसाठी सुद्धा ओळखला जात होता. एखाद्या व्यक्तीला सर्वसामान्य व्यक्तीलाही आपल्या राज्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे, यासाठी हा प्रयत्नशील असलेला आपणास दिसून येतो. हे सुद्धा याचं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो. या चंडपीड नंतर त्याचा छोटा भाऊ सत्तेवर आला, परंतु या त्याच्या भावामध्ये आणि याच्यामध्ये बरचसं अंतर स्वभावामध्ये आणि एकूणच राज्यकारभाराच्या पद्धतीमध्ये बरचसं अंतर असलेलं दिसून येतं. याचा जो भाऊ होता, चंडपीड जो होता, तर तो त्याच्या न्यायबुद्धीसाठी ओळखला जात होता. हा व्यक्ती मात्र त्याच्या क्रूरपणासाठी ओळखलेला दिसून येतो आणि त्यामुळे याचा कालखंड हा रक्तरंजित कालखंड म्हणून ओळखला जातो किंवा याच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्तपात झालेला आपणास दिसून येतो. यामुळं याची कारकीर्द ही एक प्रकारे काश्मीरच्या राज्यामध्ये रक्तरंजित म्हणून प्रसिद्ध असलेली दिसून येते. यानंतर काश्मीरच्या इतिहासामध्ये ललितादित्य याची सत्ता ही असलेली आपणास दिसून येते. ललितादित्य याचा यापूर्वीही आपण उल्लेख केलेला आपणास दिसून येतो. हा जो ललितादित्य जो काही आहे, तर त्याचं कामगिरी सांगताना आपण असं सांगू शकतो, की बाबा याने तिबेटच्या आक्रमकांचा पराभव जो होता, तर तो केलेला होता. त्याचबरोबर याने वायव्य भारत हा सुद्धा सुरक्षित केलेला होता. परंतु या ललितादित्याच्या मृत्यूनंतर मात्र काश्मीरवर आलेले जे सत्ताधारी होते किंवा ललितादित्याचे जे उत्तराधिकारी होते, तर ते उत्तराधिकारी मात्र कमकुवत होते, पराक्रमी नव्हते. साहजिकच हे राज्य जे काही आहे, तर ते 9व्या शतकापर्यंत जे काही आहेत, तर ते एक टिकले. पण एक नाममात्र राज्य म्हणून जे काही आहेत, तर ते अस्तित्वात असलेले आपणास दिसून येते आणि 9व्या शतकामध्ये मात्र काश्मीरच्या राज्याचा जो काही आहे, तर तो शेवट झालेला आपणास दिसून येतो. अशा पद्धतीने काश्मीर हे सुद्धा उत्तर गुप्त कालखंडामध्ये अस्तित्वात असलेलं एक महत्वाचं राज्य असलेलं दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण गुप्त कालखंडाच्या नंतर किंवा उत्तर गुप्त कालखंडामध्ये अस्तित्वात आलेल्या बऱ्याचशा राज्यांची जी आहेत, तर ती चर्चा केली पहा. यामध्ये वल्लभीचे मैत्रक असतील, त्याच्यानंतर कनौजचे मौखरी असतील, हर्षवर्धनाचा कालखंड असेल, उत्तर गुप्त असेल, कनौजचं यशोधर्मन असतील, किंवा आत्ताच आपण ज्याची माहिती पाहिली ते काश्मीरचं हे राज्य असेल. अशा या वेगवेगळ्या राज्यांच्या संदर्भामध्ये पुराव्यांमधून किंवा संदर्भ साधनांमधून आपणास काय माहिती उपलब्ध होते, याची आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. परंतु ज्यावेळेस आपण हे मार्गदर्शन सत्र आयोजित केलेले होते, त्याच वेळेस आपण सांगितलं पहा, की तुमच्या या युनिटचा उद्देश केवळ उत्तर गुप्त कालखंडामध्ये जी राज्य अस्तित्वात आली, तर त्या अस्तित्वात आलेल्या राज्यांची माहिती पाहणं एवढंच याचं जे आहे, तर ते स्वरूप नाही. तर उत्तर गुप्त कालखंडामध्ये जी छोटी छोटी राज्य अस्तित्वात आलेली होती, तर ती अस्तित्वात आलेली राज्य नक्की काय होती किंवा त्या संदर्भामध्ये इतिहास अभ्यासकांनी काय मतं ही व्यक्त केलेली आहेत, हे समजून घेणं हा खरं तर या राज्यांच्या अभ्यासाच्या संदर्भामधला एक महत्वाचा मुद्दा असलेला दिसून येतो पहा. या मार्गदर्शन सत्राचाच उल्लेख करत असताना किंवा या मार्गदर्शन सत्राची सुरुवात करत असताना या संदर्भामध्ये मी असं म्हटलं होतं पहा, की उत्तर गुप्त कालखंडामधील जी राज्य अस्तित्वात आलेली होती, तर त्यांचं वर्णन हे अंधकारमय युग अशा स्वरूपाचं केलेलं होतं. हे वर्णन काही आहे, तर ते वसाहतवादी इतिहासकारांनी जे होतं, तर ते केलेलं होतं. आपणा सर्वांना कल्पना आहे, की भारताच्या इतिहास लेखनाची सुरुवात ही भारतामध्ये जे प्रशासकीय अधिकारी आलेले होते, तर त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कुतूहलामधून जे काही आहेत, तर ते भारतीय इतिहासाच्या लेखनाचं कार्य हे सुरू झालेलं होतं. ईस्ट इंडिया कंपनीच्या कालखंडामध्ये भारतामध्ये वेगवेगळे प्रशासकीय अधिकारी हे आलेले होते. हे प्रशासकीय अधिकारी अर्थातच
त्यांनी युरोपमध्ये इतिहासाचं त्यांनी जे होतं किंवा पाश्चात्य पद्धतीचं त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं आणि साहजिकच ज्यावेळेस ते भारतात आले, तर त्यावेळेस भारतामध्ये कारभार पाहत असताना त्यांना भारताच्या भूगोलाविषयी आणि भारताच्या इतिहासाविषयी अ, गरज ही जी होती तर ती निर्माण झालेली होती, की ज्या लोकांवर आम्ही शासन करणार आहोत किंवा त्या शासन करणाऱ्या लोकांविषयी आम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, असं प्रशासकीय अधिकाऱ्यांना गरज जाणवलेली होती आणि म्हणून त्यांनी अ, भारताच्या इतिहास लेखनाच्या संदर्भामधली माहिती ही जमा करायला सुरुवात केलेली होती आणि त्यामधूनच त्यांनी जे काही आहे तर ते भारताच्या इतिहासाचं लेखन केलेलं होतं. भारताच्या इतिहासाचं अशा स्वरूपाचं लेखन करणारे जे इतिहास अभ्यासक आहेत, तर त्यांना आपण वसाहतवादी इतिहासकार असं म्हणतो. तर या वसाहतवादी इतिहासकारांनी उत्तर गुप्त कालखंडाचे वर्णन हे अंधकर्म युग अशा स्वरूपाचं केलेलं आहे. या कालखंडाचे वर्णन अंधकर्मयुग असं त्यांनी का केलेलं होतं? तर अर्थातच त्याच्या पाठीमागचं कारण होतं, ते म्हणजे राज्याचा असणारा आकार. गुप्त कालखंड किंवा गुप्तांचे राज्य हे भारतातील विशाल भूभागावर पसरलेले राज्य होतं आणि त्यामुळं आणि त्या कालखंडामध्ये काहीशी प्रगती झाल्यामुळं सुद्धा जे काही आहेत, तर ते कालखंडाचं वर्णन हे सुवर्णयुगाचा कालखंड असं केलेलं होतं. त्याच्या उलट या कालखंडातील राज्याचं स्वरूप सांगताना इतिहास अभ्यासकांनी असं म्हटलं, की बाबा हे जो काही कालखंड आहे, तर तो अंधकारमुख युगाचा होता. कारण की या कालखंडामधील विशाल राज्य जी काही आहेत, तर ती नष्ट झालेली आहेत आणि छोटी-छोटी राज्य मात्र उदयास आलेली आहेत. आणि त्यामुळं जे काही आहे, तर ते त्यांनी त्याचं वर्णन अंधकर्म युग असं स्वरूपाचं केलं. मात्र अलीकडच्या काळातील इतिहासकारांनी यावर खूप अधिक प्रमाणात संशोधन केले. या कालखंडाला त्यांनी पूर्व मध्ययुग असे सुद्धा जे आहेत तर ते नाव दिलेले आहे. आणि या कालखंडाचे वर्णन करताना ते असं म्हणतात पहा, की हा काळ महान क्षत्रिय सत्तांच्या उदयाचा काळ आहे. म्हणजे या कालखंडामध्ये जी राज्य अस्तित्वात आली, ती जरी आकाराने लहान असतील, तरी सुद्धा ही क्षेत्रीय राज्य आहेत आणि या क्षेत्रीय राज्यांच्या कालखंडामध्ये सुद्धा जे काही आहेत, तर ती आर्थिक प्रगती, सामाजिक प्रगती, सांस्कृतिक प्रगती ही झालेलीच आहे आणि त्यामुळं ही राज्य ही महान क्षेत्रीय सत्तांचा काळ आहे, असं ते म्हणतात पहा. काही इतिहासकार या कालखंडामध्ये सामंतशाहीचा उदय झाला, असंही म्हणतात पहा. विशेषतः आर.एस. शर्मा यांचा या संदर्भामधला जो काही अभ्यास ग्रंथ आहे, तर तो या संदर्भामधला महत्त्वाचा ग्रंथ असलेला दिसतो पहा. त्यांनी असं म्हटलं पहा किंवा इतर इतिहासकारांनी असं म्हटलेलं आहे पहा, की ब्राह्मण विद्वान आणि अधिकाऱ्यांना जी शाही अनुदानं या कालखंडामध्ये देण्यात आलेली होती, त्यातून जे काही आहे, तर ते सामंतशाहीचा उदय हा जो आहे, तर तो या कालखंडामध्ये जो आहे, तो झालेला होता. अशा स्वरूपाची मांडणी त्यांनी जी आहे, तर ती केलेली होती. इंडियन फ्युडॅलिझम अशा स्वरूपाची जी काही मांडणी या संदर्भामध्ये जे काही आहे, तर ते असलेलं दिसून येतात. परंतु बरेचसे इतिहासकार याला सामंती राज्य असं म्हणण्याच्या ऐवजी एकीकृत राज्य असं म्हणण्यासाठी जे आहेत, तर ते प्राधान्य देतात. एकंदरीतच या कालखंडाच्या संदर्भामध्ये जे राज्याचं स्वरूप असलेलं दिसून येतं. तर या स्वरूपाविषयी अभ्यासकांनी बरेचसे चर्चा किंवा बरीचशी मतमतांतरं व्यक्त केलेली दिसतात. सुरुवातीच्या इतिहासकारांचं जे अंधकारमय युगाची मांडणी होती, तर ती आता बदललेली आहे. त्याचा प्रतिवाद करताना इतिहास अभ्यासकांनी महान क्षत्रिय सत्तांच्या उदयाचा काळ, त्याचबरोबर सामंतशाहीचा काळ, त्याचबरोबर एकीकृत राज्यांचा काळ, अशा स्वरूपाच्या संकल्पना मांडून त्या दृष्टिकोनातून मांडणी केलेली दिसून येते. एकंदरीतच या कालखंडामधली जी राज्य आहेत, तर त्या राज्यांचा आकार भौगोलिकदृष्ट्या जरी लहान असतील, तरी सुद्धा ही जी राज्य आहेत, तर त्या राज्यांच्या स्वरूप अभ्यासणं हे मात्र इतिहास अभ्यासकांसाठी फार महत्वाचं असलेलं आपणास दिसून येतात आणि त्या दृष्टिकोनातून या टॉपिकचा, या युनिटचा अभ्यास आपण केला पाहिजे. या संदर्भामधली आपली काही मतं ही सुद्धा आपण तयार करण्याच्या दृष्टिकोनातून जर का प्रयत्न केला, तर नक्कीच पुढील कालखंडामध्ये आपणास संशोधन करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा टॉपिक हा एक महत्वाचा टॉपिक ठरू शकतो, असं या संदर्भामध्ये मी सांगतो. एकंदरीतच विद्यार्थी मित्रांनो,
आजच्या या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण उत्तर गुप्त कालखंडातील बऱ्याचशा राज्यांची माहिती ही पाहिली, त्यांचं स्वरूप हेही पाहिलं. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.